मोरिया 11 नाईट रायडर्स हुराळी संघाने प्रवेश केलाय, ज्याचे पॅकर आहेत ऋतिक दळवी सर. प्रणित ॲक्वा कुठे असतील त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवर या. दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल गोंदाव संघ, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल भैरवनाथ आपटी संघ. नाणेफेकीचा कौल जिंकलाय भैरवनाथ आपटी संघाने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलाय गोंदाव संघाला. गोंदाव संघ आपण पाहताय बऱ्याच दूरवरून प्रवास करून इथपर्यंत आलाय. सुधागड तालुक्यातून हा संघ बिलॉंग करतो. तर दुसरा संघ आपण पाहिला आपटी संघ, अगदी या मैदानाच्या जवळ हे गाव आहे. खालापूर तालुक्यातील एक नावाजलेला संघ आहे. तो संघ आपण पाहताय फलंदाजी करताना. स्ट्राईकला आपण पाहताय सूरज लबडे, ज्याला अनुभव आहे रायगड प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धा जो खेळलाय तो सूरज लबडे आपण पाहताय स्ट्राईक एंडला. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय किशोर जंगम. गोलंदाजी मार्क गोलंदाज आलाय सुजल पाठारे. गोंदाव म्हटलं की पाठारे ब्रदर्सची ही टीम. विजय पाठारे देखील या सामन्याचा आनंद घेतात, त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा असतील. परंतु काय घडलंय पहिल्याच चेंडूवर सूरज लबडे सारखा एक घातक फलंदाज या ठिकाणी फसवलाय. या ठिकाणी सुंदर झेल पकडलाय सूरज लबडेला, माघारी पाठवलंय. यस डीजे. पुरोहित मुंडे काय वेळेवर त्या ठिकाणी फलंदाजीसाठी आले. 6 चेंडू 16 धावांची गरज होती ना, तेव्हा पहिल्या 2 चेंडूंमध्ये मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो फटका पहिल्याच चेंडूवर आला आणि त्यानंतर मात्र होराळे संघासाठी तो विजय सोपा झाला होता. यश मालकर आपण पाहताय मॅन फ्रॉम तलवली. या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत ते आले आणि त्यानंतर मात्र सुंदर समालोचन, प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांच्याकडून केलं गेलं. ज्यासाठी त्यांना बोलवलं होतं ते काम त्यांच्याकडून चोख पार पाडलं गेलं. त्यासाठी आपण पाहताय आयोजकांकडून त्यांचा सत्कार केला जातोय. अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते यश मालकर यांचा सत्कार केला जातोय. यस पार्थ कॅमेरामॅन. या चेंडूवर आपण पाहिलं फलंदाज स्वप्नील लबडे, सूरज लबडे यांचे बंधू मैदानावर आले आणि त्यानंतर मात्र पहिल्याच चेंडूवर चौकाराने खातं उघडलंय. वैयक्तिक खातं देखील उघडलंय, सांघिक खातं देखील उघडलं गेलं या 4 धावांनी. हा चेंडू या ठिकाणी पॉइंटच्या मधून चेंडूला काढलाय. चेंडू चाललाय सीमा रेषे बाहेर, परंतु तेवढ्यात या ठिकाणी त्या चेंडूला अडवलं गेलाय. एक अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पॉइंटच्या खेळाडूकडून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू अडवला, फेकला, तोपर्यंत मात्र 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. 2 धावा नक्कीच वाचवल्यात या क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी. तिथे मात्र 6 धावा धावफलकावर आल्यात. 6 धावा धावफलकावर आल्यात. गोलंदाज आपण पाहताय सुजल पहिल्या चेंडूवर सूरज लबडे याला बाद करण्यात यश आलंय. स्वप्नील लबडे याच्यासाठी पारितोषिक आहे. आमचं लकी ठोंबरे यांच्याकडून ते पारितोषिक आलंय. लगातारच्या 3 षटकाराला लंकेश ठोंबरे यांच्याकडून पारितोषिक आलंय. लगातारच्या 3 षटकाराला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा मोठा फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला काढलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमा रेषे बाहेर पुन्हा एकदा येतोय. स्वप्नील लबडेच्या बॅटमधून हा दुसरा चौकार.
चौकार आला, चौकारानंतर आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावर आल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. सुजल आपण पाहताय गोंदाव संघाकडून. हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. स्वप्नील लबडेच्या बॅट मधून आलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून बिग हिट आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. या षटकारासाठी आपण पाहताय पारितोषिक आलंय आमचे दिनेश जंगम साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय या षटकारासाठी स्वप्नील लबडेला. बॅक टू बॅकच्या 3 षटकारासाठी 5,000चं पारितोषिक आहे. हा चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज सुजल या गोलंदाजाचं. स्वप्नील लबडेसाठी आपण पाहताय पारितोषिक आलाय मिलिंद सावंत यांच्याकडून 2 चौकार आणि 1 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. धावफलक आपण पाहताय पहिलं षटक समाप्त झालं. शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला जिथे 17 धावा धावफलकावर आल्यात. बाळू गोरे आपण पाहता या सामन्याचा आनंद घेत आहेत. दिनेश जंगम या सामन्याचा आनंद घेत आहेत. हे सपोर्टर्स आहेत आपटी संघाचे आणि वेळोवेळी आपण पाहताय कुठेही सामने असू दे हे हजर असतात. या दरम्यान गोंदाव संघाकडून आपण पाहताय विजय पाठारे हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. गोलंदाज आलाय महेंद्र. पहिला चेंडू आपण पाहिला किशोर जंगम साठी. पहिला चेंडू निर्धाव. 3 षटकाचा हा सामना आहे. या 3 षटकाच्या सामन्यामध्ये किती धावा धावफलकावर लगावणार भैरवनाथ आपटी संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु राहुल पाटील, मी म्हटलं होतं राहुल पाटील जोपर्यंत सामने संपत नाही ना तोपर्यंत घरी जाणार नाही. 4 दिवस या ठिकाणी मुक्काम ठोकून असणार आहेत. या गोरठण गावाला त्यांचा खूप सपोर्ट आहे. या मॅच साठी देखील त्यांचा खूप सपोर्ट आहे. स्वप्नील लबडे रिव्ह्यू आलाय वाईट साठी. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांना विनंती आहे सर सचिन दाभोळकर आपण पाहताय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. लगातारच्या 3 षटकारासाठी स्वप्नील लबडेसाठी अक्षय पाटील कडून सुद्धा 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि लंकेश ठोंबरे यांचे 5,000 अशा 8,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला कॅश प्राइज जमा करा ही विनंती आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे रिव्ह्यू लॉस केलाय फलंदाजी करणारा भैरवनाथ आपटी संघाने. आता तुम्हाला या इनिंग मध्ये रिव्ह्यू मिळणार नाही. या दोघांचे जमा करा. जर का मारले नाही 3 बॉल 3 षटकार तर 18% जीएसटी कापून बाकीचे पैसे रिटर्न मिळाले जातील. हा चेंडू या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूची उचल केली जाते. फेकी केली जाते. खराब कलेक्शन पाहायला मिळालं गोलंदाज महेंद्र कडून जिथे 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण झाल्या. 2 धावांनी आपण पाहता धावफलक हलते. धावफलकावर धावा येत आहेत 19 धावा. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहता भैरवनाथ आपटी संघ प्रथम फलंदाजी करतोय. हा चेंडू किशोर जंगम 1-2 पावलं पुढे सरसावून पद्धत आली त्याचा वापर करून मोठा फटका मारायचा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. तिथं बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. 19 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आपण पाहताय. 1.4 ओव्हर म्हणजे 4 चेंडूचा खेळ झालाय. या षटकामध्ये महेंद्रचा हा पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक कार्पेटच्या सहारे काव करण्याचा खेळाडू चेंडूवर आला. चेंडू उचलला फेकला तोपर्यंत मिळते फक्त 1च धाव. या एका धावेने आपण पाहताय धावफलक हलते. धावफलकावर धावा 20 धावा. 20 धावा धावफलकावर आलाय गोंदाव संघ. जेव्हापासून मैदानावर आलाय तेव्हापासून मी त्यांचा संघ बघतोय खेळ बघतोय आणि ज्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली राहुल पाटील की त्यांची क्षेत्ररक्षण खूप दर्जेदार आहे. जिथे 2 धावा येतील ना तिथे मात्र एका धावेवर थांबवतायत.
आणि क्षेत्ररक्षकाच्या जीवावर मात्र समोरच्या संघाला थांबवून ठेवतात. हे षटक संपल्यावर पाणी घेऊन जा मैदानावर. हा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता. बॅटची इनर एज घेऊन आपण पाहिलं. डीप स्क्वेअरला गेला चेंडू आला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर आला. चेंडू उचलला, फेकला, धावबाद होण्याची शक्यता. आणि काय घडलंय मैदानावर. इथे एकच धाव मिळाली असती, तिथे मात्र 2 धावा सुरक्षितरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक हालतंय. मी आताच म्हटलं होतं क्षेत्ररक्षण खूप दर्जेदार आहे आणि लगेच चुकी त्या ठिकाणी मैदानावर घडली जाते. 2 धावांनी धावफलक हालतंय. धावफलकावर धावा येत आहेत. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि धावफलकावर धावा आल्यात 11च्या सरासरीने 22 धावा. दोन षटक समाप्त झाले. आपण पाहिलं पहिलं सत्र या ठिकाणी सुरू आहे, जिथे धावफलकावर धावा आलात 11च्या सरासरीने 22 धावा. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय प्रथमेश. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं महत्वाचं षटक आपण पाहत आहे. सलामीला आलेला फलंदाज किशोर जंगम स्ट्राईक एंडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला इनायत नंबर 3चा फलंदाज स्वप्नील लबडे. प्रथमेशचा हा चेंडू या ठिकाणी थोडीशी दिशा खराब पाहायला मिळाली. उजव्या एसटीच्या बाहेर आमचे चुलबुल पांडे आम्हाला इशारा करतात हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची एक धाव धावफलकावर येते. या एका धावेने आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचताय 23 या धावसंख्येवर. हा चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळालं, परंतु उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर. पंच आम्हाला सांगतात हा चेंडू सुद्धा वाईड आहे. बॅक टू बॅकचा दुसरा वाईड चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज प्रथमेश या गोलंदाजाकडून. इथे धावफलक जाऊन पोहोचलाय 24 रन्स 24 या धावसंख्येवर. अजून एक षटक या ठिकाणी बाकी आहे. आपण पाहताय पूर्ण 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा भैरवनाथ आपली संघ जमा करणार, आपल्या धावफलकावर लगावणार. हा चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने चेंडूला खेचलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर पकडलाय झेल. संपवलाय किशोर जंगम या फलंदाजाचा खेळ. नवीन फलंदाज आपण पाहताय किशोर जंगम बाद झाल्यानंतर इनायत नंबर 4 वर आलेत प्रतीक मनवे. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. बॅक टू बॅकचे 2 वाईट चेंडू टाकल्यानंतर मात्र विकेट मिळवल्या. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या सत्रातील, जिथे धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 24. हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजे प्रतीक या ठिकाणी भोपलाही न फोडता शून्याचा चष्मा लावून मैदानाच्या बाहेर. आपण पाहताय 12वा खेळाडू म्हणून आमच्या समवेत तन्मय या ठिकाणी जॉईन झालेत. 14 वर्षाचा मुलगा आहे आणि 12वा खेळाडू म्हणून या ठिकाणी जॉईन झालाय. त्याचं नाव घेणं गरजेचं यासाठी होतं मित्रांनो,
प्रत्येक जण या ठिकाणी खेळ करत असतो, त्याचं प्रत्येकाचं नाव हा 12वा खेळाडू आम्हाला सांगत असतो आणि त्यानंतर त्याच्या या नाव सांगण्यामुळे प्रत्येकाला कोणाला मॅन ऑफ द सिरीज, कोणाला उत्कृष्ट गोलंदाज आणि कोणाला उत्कृष्ट फलंदाज मिळत असतं. परंतु त्यानंतर ते प्राईज मिळाल्यानंतर त्या 12व्या खेळाडू कुठल्याही फ्रेममध्ये नसतो, कुठल्याही फोटोमध्ये नसतं. परंतु त्याच्यामुळेच त्याचं समोरच्या खेळाडूचं नाव समजल्यामुळे त्या खेळाडूला ते पारितोषिक मिळत असतं. त्यामुळे मी नेहमी सांगतो, जेव्हा तुम्हाला हे पारितोषिक मिळतात ना, तेव्हा जो तुमचा 12वा खेळाडू असतो ना, त्याला पहिले फोटोमध्ये घ्या. हा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू सुद्धा दिशाहीन पाहायला मिळतोय. 2 बॅक टू बॅकच्या विकेट आल्या. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता गोलंदाज, परंतु त्यानंतर वाईट चेंडू पाहायला मिळतोय. जर का विकेट हॅट्रिक झाली असती तर निखिल पाटील यांच्याकडून जे पारितोषिक लागावलं होतं ओके, आज प्रतीक पाटील साहेबांचं पारितोषिक ऑन आहे. शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं सिंगल आली. नॉन स्ट्राईकला आपण पाहता नवीन प्लेअर रुपेश पाठारे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्वप्नील लबडेला संधी होती, परंतु पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. यष्टिरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. फलंदाज स्वप्नील लबडे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आपण हॅलो हॅलो नवीन फलंदाज आपण पाहताय आदर्श. डीजे मास्टर लक्ष द्या. हा चेंडू मोठा फटका. यस डीजे मास्टर धन्यवाद. या चेंडूची आपण पाहिलं सुंदर अडवणूक केली गेली. या दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धाबेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय 27-27 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक या सत्रातील. रुपेश पाठारे आपण पाहताय ऑन अ स्ट्राईक. एक दोन पावलं पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. सुंदर कलेक्शन, सुंदर यष्टिरक्षण आपण पाहिलं. रुपेश पाठारे या ठिकाणी बनलाय. रनआउटचा शिकार. यस डीजे. अठरा चेंडूंचा खेळ संपला. आपण पाहिलं पहिलं सत्र समाप्त झालं. भैरवनाथ आपटी संघाची फलंदाजी आपण पाहिली. धावफलक जाऊन पोहोचलाय. बाळू गोरेंचं खूप लक्ष आहे. धावफलक धावा किती झाल्यात ना ते बाकी खेळाडूंना काही घेणं देणं नाहीये, परंतु बाळू गोरेंना ऐकायचंय. 27 धावा धावफलकावर आल्यात. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 28 धावांची गरज ते म्हणजे द्वितीय सत्रामध्ये गोंदाव संघाला. मगाच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं मोरिया 11 नाईट रायडर्स होराळी संघाला गरज होती 18 चेंडू 28 धावांची. 2 षटकामध्ये थोडंसं स्ट्रगल करत होते, परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये त्या धावा कंप्लीट केल्या. परंतु गोंदाव संघ कशा पद्धतीने या 28 धावांचा पाठलाग करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे की या धावा येण्यापासून भैरवनाथ आपटी संघ रोखणार गोंदाव संघाला. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहताय पहिल्या सत्राची देखील सुरुवात झाली होती आणि या दुसऱ्या सत्राची देखील सुरुवात होती.
चला घाई करा भैरवनाथ आपटी संघ, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुणाल कदम यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. नितेश दगडे यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असणार आहे. खास कर्जत वरून आपण पाहता इथपर्यंत आलेत आणि या स्पर्धेसाठी सलग 4 दिवस जेवढं पाणी लागेल ना पिण्याच्या पाण्याची सोय त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद, त्यांचं स्वागत. नितेश दगडे साहेब आणि सिद्धेश दगडे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. निखिल पाटील प्रसिद्ध उद्योजक गोरठण यांना विनंती, आपल्या शुभ असते आपण नितेश दगडे आणि सिद्धेश दगडे या दोघांचाही या ठिकाणी सत्कार करायचा आहे. 4 दिवस आपण पाहताय पिण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी आमच्या या मंडळासाठी त्यांनी केली आहे आणि गोरठण टीमचे बिग सपोर्टर्स आहेत. जिथे जिथे सामना असतो ना तिथे तिथे मॅच पाहण्यासाठी ते येत असतात, तर त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. प्रसिद्ध उद्योजक आपण पाहताय निखिल शेठ पाटील अजय टेलिकॉमचे ओनर आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी हे स्वागत. नरेश दळवी, तुमचा मोबाईल खराब झालाय, जर खराब झाला असेल तर कोणतंही टेन्शन घेऊ नका. अजय टेलिकॉम आहे ना मोपाड्या येथे, आपण संपर्क करा निखिल पाटील यांच्याशी, आपल्याला मिळून जाईल. आणि 0 डाऊन पेमेंट स्कीम सुद्धा सुरू आहे. हा चेंडू या ठिकाणी अपील केली जाते आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, डीप स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलं होतं, परंतु बॅट आणि चेंडूचा हवा तसा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. महेंद्र आलाय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आपण पाहताय कल्पेश, गोलंदाजी मार्कवर किशोर जंगम. भैरवनाथ आपटी संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 28 धावांची गरज होती, तिचे समीकरण आलंय 17 चेंडू 28 धावा. या ठिकाणी थोडस आपण पाहिलं, उजव्या पायाला वाकवलंय, त्यानंतर मात्र चेंडूला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, येतोय या चेंडूवर चौकार. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र चौकार आला. 4 धावांनी खातं उघडलंय वैयक्तिक महेंद्र या फलंदाजाने आणि सांघिक धावफलकाचा श्री गणेशा देखील केला गेला. समीकरण आता मात्र बदलत आहे, समीकरण येत आहे चेंडू बाकी असतील 16 आणि धावा करायचे 24. 16 चेंडू 24 धावांची गरज आहे आपण पाहताय. किशोर जंगम, हा चेंडू फुलर लेनचा होता, थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, अगदी अक्षरशः खणून काढलं होतं या चेंडूला. ऑन साईडला चेंडू ट्रायव्हल झाला, मिडॉनचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडूवर आला, चेंडू उचलला फेकला, तोपर्यंत मिळते एकच धाव. या एका धावेने आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचलाय. 28 धावांचा पाठलाग करताना 5 या धावसंख्येवर. हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये, सुंदर झेल कॅरी केला जातोय, 1 हँडेड कॅच पकडला जातोय. सूरज लबडे फलंदाजीमध्ये काही करू शकला नव्हता, परंतु क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी 100% एफर्ट देताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली गेली आहे. हा झेल चेक करण्यासाठी आपण पाहताय आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा झेल या ठिकाणी चेक केला जातोय.
यस, तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद आहे. सुंदर झेल कॅरी केला होता. सीमा रेषेलगत आपण पाहिलं. नवीन फलंदाज दिनात नंबर 3 वर या ठिकाणी कल्पेश बाद झाल्यानंतर सुजल आलाय. सुजल आला इनायत नंबर 3 वर आपण पाहताय. कल्पेश बाद झाल्यानंतर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. हा चेंडू सुजलचा बॅटची कडा घेतली आहे. सरळ यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. सुजल या ठिकाणी गेल्या पाऊली माघारी पलतरेत शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. पाच धावांवर आपण पाहिली होती पहिली विकेट आणि दुसरी विकेट सुद्धा 5 धावांवर. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक धाव, परंतु त्यानंतर बॅक टू बॅकचे 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात किशोर जंगम या गोलंदाजाकडून. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहताय गोलंदाज किशोर जंगम. नवीन फलंदाज येण्यात नंबर 4 वर अंकित आला स्ट्राईक एंडला. 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, जिथे 5 धावा आल्यात. अजूनही 23 धावांची गरज आहे. चेंडू बाकी असतील आता मात्र इथून 13 चेंडू 23 धावा. हा चेंडू गतीचा वापर केला होता गोलंदाज किशोर जंगम या गोलंदाजाने. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकू शकतो हा गोलंदाज. ती कमैया करतो हा गोलंदाज नेहमी. जिथे मात्र अक्षरशः जखडून ठेवलंय, थांबून ठेवलंय ते म्हणजे गोंदाव संघाला. 6 चेंडूंचा खेळ संपला, फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट देखील मिळवल्यात महत्वाच्या. ते म्हणजे गोलंदाज किशोर जंगम या गोलंदाजाने. नवीन गोलंदाज कोण येणार दुसरं षटक घेऊन हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे, कारण आता मात्र इथून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत 23. होराळेचा बाब्या आपण पाहताय स्टेजच्या समोरून या ठिकाणी प्रवास करतायत. खूप फेमस आहेत. खरं तर त्यांचं गाव आहे भातान, परंतु त्या होराळ्याच्या गावामध्ये एवढे फेमस झालेत ना की त्यांना आता पूर्ण या खालापूर तालुक्यामध्ये होराळेचा बाब्या म्हणून ओळखतात. निखिलच्या खांद्यावर हात टाकून चाललेत, म्हणजे काहीतरी शिस्त आहे नक्कीच. मैदानाकडे जाऊया आपण. 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. सुंदर फटका पाहायला मिळत आहे. पॉइंट आणि फर्स्ट स्लिपच्या मधून चेंडूला काढला होता. तेवढ्याच ताकदीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जिथे एकीचं कन्व्हर्जन 2 धावामध्ये होताना 2 धावांनी आपण पाहताय धावफलक हलताय. धावफलकावर धावा येत आहेत. 7 धावा 7 धावा धावफलकावर आल्या. तिथून आता मात्र चेंडू बाकी असतील 11 आणि धावा करायचे आहेत 21. 11 चेंडू 21 धावाचं इक्वेशन आपण पाहताय मैदानावर. गोलंदाजी मार्कवर रबाड आलाय. रमेश वाघमारेचा हा चेंडू, चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये, प्रोटेक्शन नाहीये त्या ठिकाणी. चेंडू चालाय सीमारेषे बाहेर. चौकार. चौकार आलाय. चौकाराने आपण पाहताय धावफलक हलतय. धावफलकावर धावा येत आहेत 11 धावा. 11 धावा धावफलकावर आल्या. जेव्हा फटका आला ना तेव्हा मला वाटलं होतं की लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक असावा,
परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक का नव्हता या गोलंदाजासाठी हा प्रश्न मात्र आता प्रेक्षकांना पडलाय. कारण हा गोलंदाज जर पाहिलं ना तर गतीने गोलंदाजी करतो आणि त्याच्यासाठी मात्र आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला होता. त्याचं कारणच नव्हतं तो क्षेत्ररक्षक उभा करण्यासाठी. जिथे मात्र फायदा झालाय तो म्हणजे गोंदाव संघाला. हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे, हवेमध्ये होता थोडा उशीर, परंतु यष्टिरक्षक त्यापर्यंत पोहोचू शकला नाहीये. एक धाव या दरम्यान घेतली जाते. या एका धावेने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचताय 12 या धावसंख्येवर. 12 धावा धावफलकावर आल्या. जिंकण्यासाठी आता मात्र 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 9 चेंडू 16 धावा. स्ट्राईकला आपण पाहताय अंकित आलाय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा ब्लॉकहोल मध्ये टाकलं होतं, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप बराच बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. तिथे मात्र पंचांकडून इशारा आलाय. हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची एक धाव धावफलकावर घेतली जाईल. या एका धावेने आपण पाहताय नरेश दळवी आम्हाला सांगतायत धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र चेंडू बाकी असतील 9 आणि धावा करायच्या आहेत 15. हा चेंडू या ठिकाणी चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. अगदी स्क्रीनच्या जवळ या चेंडूला अडवलं गेलं. जिथे मात्र तोपर्यंत एकच धाव मिळते. या एका धावेने आपण पाहताय धावफलक 14 या धावसंख्येवर. समीकरण आता मात्र बदलेल. 8 चेंडू आणि गरज असणार आहे 14 धावांची. 8 चेंडू 14 धावांची गरज आहे. आपण पाहताय 14 धावा धावफलकावर आल्यात. 28 धावांचा पाठलाग करतोय गोंदाव संघ. जिथे आपण पाहताय या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेचलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय. या क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती. या दरम्यान धावा आल्यात धावफलकावर एकच. या एका धावेने आपण पाहता धावफलक हलतंय. धावफलकावर धावा 15 धावा. समीकरण बदलतंय. समीकरण आलंय 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. रमेश वाघमारे आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. महेंद्रचा झेल सोडलाय आपण पाहिला. सलामीला आलेला फलंदाज आहे. किती महागडा ठरणार हा झेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. हा चेंडू गतीचा वापर केला होता गोलंदाज रमेशने. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. समीकरण आता मात्र आलंय. शेवटचं षटक शिल्लक आहे. 28 धावा बनवायचे आहेत. 6 चेंडूंमध्ये आता मात्र 13 धावांची गरज असणार आहे गोंदाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचं महत्वाचं षटक घेऊन आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झाला आदर्श पाटील. आदर्श पाटील या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. महेंद्र आपण पाहताय स्ट्राईक एंडला. महेंद्र या फलंदाजाचा झेल सोडला होता आणि तो किती महागडा ठरणार. मी म्हटलं होतं या महेंद्रच्या बॅटमधून आलाय. डी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बिग 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 हिट. अगदी षटकार.
पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं षटकार लगावलाय. 6 चेंडू 13 धावांची गरज होती. इक्वेशन आता आलाय हा सामना जिंकण्यासाठी गोंदव संघाला. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. महेंद्र, मी म्हटलं होतं एखादा खेळाडू झेल सोडतो, परंतु 11 खेळाडूंना स्पर्धेतून बाहेर व्हावं लागतं. तशीच परिस्थिती आता होणार का मैदानावर, की या पुढे जाऊन आदर्श पाटील हा सामना जिंकवून देणार आपल्या संघाला? हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. वन बाउन्स चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय, कलेक्शन खराब आणि तिथे मात्र 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. 2 धावांनी आपण पाहता धावफलक हलते. धावफलकावर धावा 23 धावा आल्यात. 23 धावा धावफलकावर आल्यात. इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो. मगाच्या सामन्यामध्ये देखील 6 चेंडू 16 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता. इथे 6 चेंडू 13 धावांची गरज होती. इथे देखील पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर मात्र 2 धावा. आता मात्र समीकरण आलंय 4 चेंडू बाकी आहेत आणि धावा करायची आता तिथून 5. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. सूरज लबडे चेंडू खाली आलाय. सूरज लबडे कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. फलंदाज महेंद्र बॅक टू द पवेलियन. ऐन मोक्याच्या क्षणाला आदर्श पाटीलला मिळाली आहे महेंद्रची विकेट. तीन चेंडूंचा खेळ संपला. इथून आपण पाहताय 3 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज इनायत नंबर 5 वर आलेत रमेश. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. 3 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आदर्श पाटील. हा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता. सफल झाले होते विजयविष्टीच्या बाहेर. इथून मात्र चेंडूला फिरवायचं होतं, परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादात, स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात मात्र फलंदाज रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. चेक केलं जाईल नक्की फलंदाज कोणता बाद आहे. राजू पाटील, महाराष्ट्र चहाचे मालक. जर चहा असेल ना तर आयोजकांची विनंती आहे की आपण चहा पाठवा इकडे स्टेजवरती. रमेश हा फलंदाज या ठिकाणी बाद आहे. पंचांचा इशारा आलाय. म्हणजे नवीन फलंदाज जो येईल ना तो स्ट्राईक एंडला फलंदाजी, नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी असणार आहे. आणि अंकित आपण पाहताय स्ट्राईक एंडला फलंदाजी करेल. जिथून मात्र एक धाव मिळाली. या एका धावेने धावफलक हलते. धावफलकावर धावा येत आहेत 25 धावा. समीकरण क्षमा असावी 24 धावा. समीकरण येते 2 चेंडू आणि गरज असणार आहे 4 या धावसंख्येची.
2 चेंडू 4 धावा. इथून सुद्धा आदर्श पाटील आपल्या संघाला विजयी करून देऊ शकतो. जरी पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र आदर्श पाटीलचं कमबॅक पाहायला मिळालंय. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आपण पाहताय अंकित विनायक नंबर 4 चा फलंदाज आहे. हा चेंडू चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, परंतु क्षेत्ररक्षकांनी झालेली चुकी आणि गोंदाव संघ ऐन मोक्याच्या क्षणाला चौकार ठोकून हा सामना विजयी झालाय. त्यांचं या ठिकाणी अभिनंदन असेल. हार्ड लक असेल भैरवनाथ आपटी संघ. मोरिया 11 नाईट रायडर्स होराळे संघाचा कर्णधार आपण लगेच या, आणि गोंदाव संघाचा कर्णधार आपण देखील या. या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच महेंद्र, ज्याने 10 चेंडूंमध्ये 21 धावांची मॅरेथॉन इनिंग केली. 28 धावांचा पाठलाग करताना एकट्याने 21 धावा कुठून काढल्या. तो गोंदाव संघाचा महेंद्र ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच.